नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. जेव्हा क्रायसिस येतात ना, जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते किंवा हेल्थ इमर्जन्सी असते किंवा पॅन्डेमिक सारख्या असणाऱ्या घटना घडत असतात, तेव्हा सरकारला म्हणजेच या ठिकाणी स्टेटला असे काहीतरी डिसिजन घ्यावे लागतात, ज्या डिसिजनमुळे पॅनिक एन्व्हायरमेंट तयार होण्या अगोदरच एक त्याची खबरदारी घेतली जावी किंवा आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा असणारा जर साठा इलिगल पद्धतीनं कुणी करून ठेवत असेल तर त्याचा असणारा परिणाम संपूर्ण असणाऱ्या समाजावरती पडू शकतो आणि त्यातून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण लॉ अँड ऑर्डरचा असणारा इश्यू तयार होऊ शकतो. कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी वस्तूंची असणारी जी आवक आहे किंवा वस्तूंच्या बाबतीमध्ये असणारं जे वितरण आहे का, ते प्रत्येकाला समान पद्धतीनं मिळालं पाहिजे, भले क्रायसिस कोणते जरी असले तरी पण. मग आता सध्या अशाच एका गोष्टींच्या अनुषंगाने इसेन्शियल सर्व्हिसेसच्या अंतर्गत असणारा जो मेंटेनन्स आहे का, त्या अनुषंगाने असणारा जो कायदा 1968 चा होता, तो असणारा एस्मा ऍक्ट आता केंद्र सरकार संपूर्ण देशभरामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचं कारण काय आहे, तो म्हणजेच काय, तर आपल्या भारतामध्ये प्रोव्हाइड होणारा हा एलपीजी गॅसचा रेफरन्स या ठिकाणी येतो. मग काय आहे एक्झॅक्टली हा इश्यू, कशा पद्धतीने या असणाऱ्या इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये इसेन्शियल कमोडिटीज वरती म्हणजे आवश्यक असणाऱ्या सेवा आणि आवश्यक असणाऱ्या वस्तू यांना अनावश्यक पद्धतीनं कोणी राखून ठेवू नये, कोणी त्याचं असणारं जतन करू नये, कोणी त्याचा साठा ठेवू नये, जेणेकरून भविष्यामध्ये त्या वस्तू जर आंतरराष्ट्रीय पातळीवरनं मिळणं अवघड झाल्या तर याचा बाजार करून तिथं स्वतःला विकसित करण्याचा, स्वतःला स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न काही व्यापारी करू शकतात, काही लोक करू शकतात. त्यांना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी असे असणारे काही बोल्ड डिसिजन्स गव्हर्नमेंटला घ्यावे लागतात. त्यातलाच एक डिसिजन आता 2026च्या या इराण युद्धाच्या असणाऱ्या क्रायसिसच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतात. मग काय आहे इश्यू, तर तुम्ही न्यूज मध्ये बघितलं असेल, आता एक खूप मोठा असणारा मुद्दा हायलाइट होतोय, तो म्हणजे काय, एस्मा ऍक्ट जो आहे का 1968चा, तो केंद्र सरकार आता एक मोठा निर्णय घेतोय आणि हा असणारा एस्मा कायदा लागू करतोय. कारण का, गॅस सिलेंडर साठवण्यापासून काय करायचंय, रोखायचंय. इलिगल पद्धतीनं गॅसचा असणारा साठवणूक झाली तर त्या असणाऱ्या सिलेंडरचे जे प्राइस आहेत का, ते अव्वाच्या सव्वा पद्धतीनं त्या ठिकाणी विकले जाऊ शकतात. मग अशा कंडिशन्समध्ये एक कंट्रोल व्हावा या सगळ्या गोष्टीमध्ये. एलपीजीचा असणारा जो पुरवठा आहे का, तो प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, हा एक विचार समोर ठेवून आपल्याला हा निर्णय आणताना दिसतात. माझा प्रश्न निर्माण होतो की आता खरंच गॅसचं शॉर्टेज आता होताना दिसतंय का, तर हो. का, कारण आपल्याला माहिती आहे की इराण इस्रायलचं असणारं जे युद्ध सुरू आहे, ऍक्च्युअली इराण इस्रायल म्हणतात पण त्याच्या पाठीमागचा असणारा मूळ मुद्दा इस्रायल सोबत युएसएचा असणारा रेफरन्स आहेच. पण या युद्धामुळे जर बघितलं तर गॅसची टंचाई होते का, तर ही गॅसची टंचाई जर बघितलं आपण तर जे घरगुती वापरासाठी असणारे गॅस आहेत का, त्याची खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला टंचाई दिसत नाही. पण आता ही टंचाई कुठं दिसते आपल्याला, तर जे कमर्शियल असणारे यूज आहेत का, त्या कमर्शियल यूजच्या अंतर्गत व्यावसायिक असणाऱ्या सिलेंडरची तीव्र टंचाई या ठिकाणी दिसते. घरगुती गॅसची असणारी टंचाई अजून तर नाहीये, म्हणजे एक दोन असणाऱ्या आठवड्यांपर्यंत या ठिकाणी एकदम फ्लुएंटली असणारे घरगुती गॅस आपल्याला इथं यूज होताना दिसणार आहे. त्यामुळे तिथं अडचण नाहीये, तिथं पुरवठा योग्य पद्धतीने चालू आहे. अशा कंडिशनमध्ये लोकांना गॅस सिलेंडर साठवण्यापासून रोखायचं आहे आणि एलपीजी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी केंद्रानं हा असणारा एस्मा कायदा लागू केलेला आहे. त्याचं रिझन काय आहे, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आता युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि त्या युद्धजन्य परिस्थितीचा उल्लेख केला तर सगळ्यात महत्वाचा असणारा देश या ठिकाणी हायलाइट होतो इराण. आणि इराणच्या असणाऱ्या जवळ, इराणच्या असणाऱ्या साऊथला हा सगळ्यात महत्वाचा असणारा एक सामुद्रधुनी आहे, स्ट्रेट आहे. म्हणजे कोणता, स्ट्रेट ऑफ हॉर्मोज. इतका महत्वाचा मुद्दा आहे कारण आपल्या असणाऱ्या भारताचं जे काही ऑइलची असणारी जी नीड आहे का, ती कोण फुलफिल करतात, तर हे सगळे असणारे गल्फ कंट्रीज. इथं पर्शियन गल्फ आहे आणि पर्शियन गल्फ सोबत इथं आहे गल्फ ऑफ ओमान. या दोन असणाऱ्या मूळ समुद्रांच्या दरम्यान असणारी सामुद्रधुनी आहे, ती आहे हार्मोज. हार्मोज सामुद्रधुनीचं महत्व काय, कारण आपलं ऑइलची असणारी नीड हे देश पूर्ण करतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा देश आहे आपला सौदी अरेबिया. सोबत उल्लेख केला तर युएई असेल, सोबत उल्लेख केला तर कुवेत असेल. मग हिथून जवळपास भारताला प्राप्त होणारा जो साठा आहे का, तो खूप मोठा आहे. कारण आपल्याला एकूण या असणाऱ्या स्टेट मधून जर आपण संपूर्ण भारताचा विचार करायला लागलो तर याच्यामध्ये बघितलं तर ग्लोबल सी बेटच्या अंतर्गत असणारा जो ऑइल ट्रेड आहे ना, जागतिक लेवलला असणारा, तो 30% असणारा ऑइल ट्रेड इथून होतो. आणि 20% असणारा एलएनजीचा उल्लेख जर केला या ठिकाणी, तर गॅसेसचा असणारा रेफरन्स इथं जवळपास 20% आहे जगाचा.
जगाचा 20% आहे आणि महत्वपूर्ण मुद्दा केला तर तो म्हणजेच किती आहे 290 मिलियन क्युबिक मेट्रिकचा असणारा जो LNG आहे का तो या स्ट्रेट मधनं कॅरी करावा लागतो, हा या ठिकाणी वाहून न्यावा लागतो. त्यामुळं हा असणारा सामुद्रधनी खूप महत्वाचा आहे. जर या सामुद्रधनीवरती इराणनं कंट्रोल केला आणि आता सध्या इराण सगळ्यांना ताकीद देतोय, इथले जे असणारे वेसल्स आहेत का, जहाज आहेत का, जर त्यांनी या रूटचा यूज केला तर त्यांच्यावरती बॉम्बिंग केलं जाईल असा असणारा सगळ्यात मोठा इशारा पण दिलेला आहे. त्यामुळं हिथून व्यापार होणं धोक्याचं आहे. जसं 1991च्या कालखंडामध्ये असाच गल्फ वॉर झाला होता आणि त्या गल्फ वॉरचा परिणाम असा झाला की भारतामध्ये तेलाच्या प्राइजेस किती पटीनं वाढल्या होत्या, तर 400 पटीनं आपल्याला वाढताना दिसल्या होत्या. क्रायसिस खूप मोठा आहे. आणि जर भारताचा स्पेसिफिकली विचार करायचा झाला तर या स्टेट ऑफ हॉर्मझच्या या असणाऱ्या युद्धामुळं काय होऊ शकतं, तर आपल्या भारताला जे काही क्रूड ऑइल आहेत का, त्या क्रूड ऑइलचा असणारा इम्पोर्ट जो आहे का, फक्त तो क्रूड ऑइलचा इम्पोर्ट बघितलं तर भारताचा 50% इम्पोर्ट हिथूनच होतोय. आणि जिथं आपल्याला या ठिकाणी नॉन ऑइल एक्सपोर्ट्स आहेत का, तेल सोडून इतर असणाऱ्या ज्या वस्तू आपल्याला मागवायच्या आहेत ते किती पर्सेंट आहे, तर 13.2% आहे. त्यामुळे या असणाऱ्या रूटला जर बॅन केलं तर सगळ्यात मोठा असणारा टेन्शन आपल्याला या ऑइलचा आणि या असणाऱ्या गॅसेसचा असणारा शॉर्टेज होऊ शकतो. हा एक सरळ सरळ मुद्दा आहे. याच्यामुळे इथं जर बघितलं आपण या ठिकाणी तर इंडिया टुडेची असणारी न्यूज आपल्याला हायलाइट होताना दिसते की इराण इस्रायल वॉरच्या अनुषंगाने या ठिकाणी स्टेट ऑफ हॉर्मोज आता हिथं क्रिटिकली या ठिकाणी एंडेंजर्ड कंडिशन मध्ये सापडलेला आहे. अशामध्ये मोस्ट क्रिटिकल ऑइल गॅस रूट आहे, कारण 60 ते 65% इंडियाचा LPG, मगाशी मी LNP चा उल्लेख केला होता, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसचा उल्लेख केला तर ह्या असणाऱ्या नॅरो स्ट्रीट मधनं पास केला जातो. याच्यासोबतच पाहिलं तर किती आपण आहे त्या ठिकाणी LPG हाऊस होल्ड भारतामध्ये 330 मिलियन्स काय त्या ठिकाणी LPG हाऊस होल्ड आहेत. म्हणजे संख्या खूप जास्त आहे. 33 कोटींपेक्षाही जास्त असणाऱ्या घरांपर्यंत आपल्याला या ठिकाणी या असणाऱ्या गॅसची गरज असते. हा एक मुद्दा बघितला. आणि हाऊसहोल्ड ही आपली काय प्रायोरिटी आहे. सगळ्यात पहिल्यांदा घरगुती गॅस पुरवणं ही आपली मुख्य प्रायोरिटी असली पाहिजे. त्यानंतर रेस्टॉरंट्स असतील, म्हणजे कमर्शियल यूज साठी असणारे जे काही गॅस आहेत का, तो नंतर त्याचा असणार पार्ट त्या ठिकाणी हायलाइट होताना दिसेल आपल्याला. म्हणून प्रायमरली जर आता बघितलं आपण तर आपल्या भारतामध्ये हाऊसहोल्डचे असणारे जे गॅसेसची रिक्वायरमेंट आहे ती सफिशियंट आहे. ती सफिशियंट आहे म्हणजे ती पण किती आहे, 2 ते 3 आठवडे चालेल एवढा असणारा LPGचा असणारा स्टॉक अवेलेबल आहे. अशा कंडिशन्स मध्ये कमर्शियल असणारे जे काही LPG आहेत का ते द्यायचे का, त्याच्यावरती कसं कंट्रोल ठेवायचं, या सगळ्या क्रायसिसच्या अंतर्गत आपल्याला दिसतं तो म्हणजे महत्वपूर्ण असणारा कायदा, तो म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा इसेन्शियल कमोडिएट ऍक्टचा उल्लेख करायचा या ठिकाणी. कुठला? इसेन्शियल कमोडिटीज ऍक्टचा उल्लेख. अशा कम्युनिटीज कोणत्या कम्युनिटीज असतात तो ज्यांच्यावरती कंट्रोल ठेवणं आवश्यक असणार आहे इथं. मग ह्या कम्युनिटीचा उल्लेख केला तर इथे येतात ते म्हणजेच काय, पल्सेस असतील, कडधान्य असतील या ठिकाणी, सेरियल्स असतील म्हणजेच काय इथे या ठिकाणी धान्यांचा उल्लेख आपण याच्यामध्ये करतो. सोबत एडिबल ऑइलचा उल्लेख केला, खाद्य तेलांचा उल्लेख असेल, सोबत तेल बियांचा उल्लेख येतो इथं, ऑइल सीडचा रेफरन्स असेल, ओनियन्स असेल, कांद्याचा उल्लेख असेल या ठिकाणी. हे सगळे असणाऱ्या वस्तू जवळपास यांचा उल्लेख केला तर 22 असणाऱ्या इसेन्शियल कम्युनिटीज आहेत ज्यांच्यावरती कंट्रोल ठेवणं हे चुकीचं आहे. इलिगल पद्धतीनं ते जर साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती कंट्रोल आणला जातो. म्हणजे इसेन्शियल सर्व्हिस मॅनेजमेंटचा मुद्दा तर येईलच, पण त्याच्या अगोदर कमोडिटीसाठी सुद्धा कायदा आहे. आणि तो कायदा आहे तो कधीचा आहे, 1955चा कायदा आहे. याच असणाऱ्या कमोडिटीजला इलिगल पद्धतीनं रिस्टोर करून ठेवणं हा असणारा जो कायदा आहे का, हा कायदा आउटडेटेड झालेला आहे, हा कायदा कालबाह्य झालेला आहे, असा असणारा उल्लेख नीती आयोगानं केला सुद्धा होता. सोबतच 2019 आणि 20च्या असणाऱ्या कायद्यामध्ये इसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट जो आहे का, हा काय आहे, हा एक अशा पद्धतीचा असणारा कायदा आहे जो कालबाह्य झालेला आहे. तो कायदा बदलून नवीन कायदा आणण्याची रिक्वायरमेंट या ठिकाणी मांडली गेली होती. त्याच्यासोबत दुसरा कायदा येतो इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्टचा मुद्दा येतो, जिथं अत्यावश्यक सेवा काय करायचे, अनुरक्षण करायचंय त्या ठिकाणी, त्याचं असणारं संरक्षण करायचं आहे. त्या कायद्याच्या अनुषंगाने एक प्रकारे LPGचं असणारं जो अवैध साठवणूक केली जाऊ शकते तर त्याच्यावरती कंट्रोल येईल. आणि या असणाऱ्या लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसला जिथं रिक्वायरमेंट असेल, ज्या आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी त्याची डिमांड असेल, तर ती डिमांड आता केंद्राच्या नियंत्रणाच्या माध्यमातून आपल्याला कंट्रोलमध्ये आणताना दिसेल. हा कायदा कधीचा आहे, 1968चा कायदा आहे, हे लक्षात घ्यायचं. जनरली बोलायचं झालं असल्यानंतर कमोडिटीज ऍक्टचा उल्लेख केला तर हे कधी असता, तो युद्धजन्य परिस्थिती असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, पुरवठ्यातील तुटवडा असेल किंवा महागाई वाढल्यानंतर हा काय केला जातो, हा असणारा 1950
55चा असणारा कायदा इसेन्शियल कम्युनिटीज ऍक्ट अत्यावश्यक वस्तू अधिनियम हा लागू केला जातो. सरकार काय करतो, सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवतो. त्याच्यासोबतच दुसरा कायदा जो आता आपल्या संपूर्ण भारतामध्ये लागू होतोय तो म्हणजेच कुठला, इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियम आहे. मग याच्यामध्ये कधी लागू होतो तो, जो नागरिकांना आवश्यक सेवा अखंडितपणे मिळाव्यात यासाठी प्रयत्न केला जातो. जसं आता एलपीजीचा उल्लेख येतोय, तर संप असेल, आंदोलन असेल, इतर कारणामुळे अत्यावश्यक सेवा बंद पडण्याची शक्यता असते. पण याच्याही पुढे जाऊन आता युद्धजन्य परिस्थितीमुळे या असणाऱ्या अत्यावश्यक सेवा बंद पडतात. त्या अत्यावश्यक सेवेमध्ये या असणाऱ्या गॅस कनेक्शनचा मुद्दा खूप महत्वाचा असतो, तो ऍड केला जातो. जसे की वीज पुरवठा, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, वाहतूक, टपाल, दूरसंचार अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. मग आता सध्या काय चर्चेमध्ये येतोय, आखाती युद्धामुळे ऊर्जा पुरवठा खंडित होण्याची शक्यता पाहता केंद्र सरकार आता या ठिकाणी हा असणारा इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट 1968 आता लागू करतोय. आणि संपूर्ण असणाऱ्या ज्या सर्व्हिसेस आहेत का त्यांना केंद्र कंट्रोल करून एकाच ठिकाणी त्या असणाऱ्या केंद्रित होण्यापासून हित रोखण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत हे असणाऱ्या सगळ्या सेवा सर्व्हिसेस पोहोचाव्या यासाठी हा असणारा प्रयत्न आहे. मग ह्या युद्धजन्य परिस्थितीचा शेवट कसा होईल, तुम्हाला माहिती आहे की इराण मधला असणारा सुप्रमसी लीडर जे आहेत का त्यांची असणारी जी काही हत्या असेल त्यानंतरचा असणारा जो काही डिसिजन आता इराण घेतोय वेगवेगळ्या पद्धतीनं, कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीये, अमेरिका आणि इस्रायल तिथं ऐकायला तयार नाहीयेत, अशा कंडिशन्स मध्ये युद्ध किती दिवस लांबेल यावरती जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आलं होतं तेव्हा ते सरळ सरळ म्हटले होते की अजून 5 आठवडे तरी या असणाऱ्या युद्धाचा संदर्भ मी बंद करणार नाही, असा असणारा स्टेटमेंट ट्रम्प यांनी केला होता. मग बघूया भविष्यामध्ये याचे असणारे पडसाद जगामध्ये आणि त्यातल्या त्यात आपल्या भारतामध्ये कसे येतात हे आपल्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं असणार आहे, जे परीक्षेसाठी सुद्धा आवश्यक असणार ना आपल्या असणाऱ्या दैनंदिन जीवनामध्ये याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडत असतो. जो 1991च्या कालखंडामध्ये इम्पॅक्ट पडला तो खूप वेगळा होता. आता असा असणार इम्पॅक्ट जर पडला तर काय होऊ शकतं भारतावरती परिणाम, महाराष्ट्रावरती काय परिणाम पडू शकतो याचं असणार मत, तुमचं मत तुम्ही कमेंट सेशन मध्ये नक्की मांडा. ठीक आहे, हा सेशन आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, थांबू इथं, आपण भेटूया अशाच पुढच्या नवीन सेशन मध्ये नवीन इन्फॉर्मेशन घेऊन, नवीन असणारा इंटरेस्टिंग असणारा डाटा घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.